विश्वव्यापी मानव धर्म आश्रम पाठीठाण चे संस्थापक परमपूज्य जगद्गुरु श्री हंबीर बाबा आणि जीवनकलेची साधना या स्वधर्म ग्रंथाचे लेखक परमपूज्य सद्गुरू समर्थ श्री हंबीर बाबा यांच्या 50व्या पावनकर पुण्यस्मरणानिमित्त विश्वव्यापी मानवधर्म आश्रम पाठीठाण यांनी आयोजित केलेला हा अखंड ध्यानरूपी मौन नाम सप्ताहाचा 7वा दिवस आहे। आज कोजागिरी पौर्णिमा आहे। पौर्णिमेला चंद्र पूर्णत्वाला येत असतो आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रप्रकाश हा विशेषत्वाने आरोग्यदायी असतो। आरोग्य दोन प्रकारचं, शारीरिक आणि दुसरं आध्यात्मिक। शारीरिक आरोग्य म्हणजे आपल्या शरीरात बापूंनी सांगितल्याप्रमाणे जे त्रिन धातू आहेत, कफ वात पित्त, हे समतोल प्रमाणात आल्यानंतर शरीराचं आरोग्य आपल्याला प्राप्त होत असतं। 100% आरोग्य प्राप्त झालेला माणूस ज्या स्थितीप्रत पोहोचतो त्या स्थितीप्रत नेण्यासाठी म्हणून आजच्या कोजागिरी पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशामध्ये विशिष्ट प्रकारचं दूध, आपण ज्याला मसाला दूध म्हणतो, तर ते विशिष्ट प्रकारचं दूध चंद्रप्रकाशामध्ये तयार केलेलं आज प्यायचं असतं। त्यामुळे आपल्याला आरोग्य प्राप्त होत असतं, अशी आयुर्वेदाची कल्पना आहे। आणि दुसरं पूर्णत्वाला पोचण्याचं लक्षण चंद्रप्रकाशामध्ये पौर्णिमेच्या निमित्ताने ते म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या। ज्ञानेश्वर महाराजांनी मुक्ताबाईला उपदेश करताना असं म्हटलेलं आहे की पूर्णतेला आजच्या दिवशी चंद्र पौर्णिमेला आलेला असतो, तसा सद्गुरूंच्या कृपेने शिष्याला आपल्या स्वरूपाची पूर्णता प्राप्ती होते। पूर्णतेला आला पौर्णिमेला, असा उल्लेख ज्ञानदेवांनी केलेला आहे। आज जगद्गुरू श्री हंबीर बाबा यांनी बापूंनी सांगितल्याप्रमाणे आणि जीवनकलेची साधना या ग्रंथामध्ये लिहिल्याप्रमाणे बाबांनी, जगद्गुरू श्री हंबीर बाबांनी आपलं अवतार कार्य या जन्मीचं संपवण्याचा निर्णय केला, थांबवण्याचा निर्णय केला। आणि ते आपल्या स्वगृही, ते नेहमी म्हणायचे की मला माझ्या घरात जायचं आहे, आणि आपल्या घरातच ते आपल्या परम खऱ्या घरामध्ये म्हणजे परमेश्वर रूपी घरामध्ये, परमात्मा स्वरूपामध्ये ते विलीन झालेले आहेत। बाबांची, जगद्गुरू श्री हंबीर बाबांची विश्वव्यापी मानवधर्म आश्रम पाठीठाणचे संस्थापक या नात्याने, जीवनकलेची साधना या धर्मग्रंथाचे, स्वधर्म ग्रंथाचे लेखक या नात्याने त्यांचा आजचा 50वा पुण्यस्मरणानिमित्त आपण या ठिकाणी आले आहात। आपल्यापैकी फार थोडे लोक या ठिकाणी आले। एरवी 7ही दिवस महाराष्ट्रामधून हजारो लोक या ठिकाणी येत असतात। शेजारीच असलेल्या ध्यान मंदिरामध्ये 24 तास आपण या ठिकाणी ध्यानधारणा करत असतो। पण यावर्षी आपलं दुर्दैव, आपलं भाग्य तसं कमी म्हणायला हरकत नाही आहे। कोरोनामुळे जगभरामध्येच सगळीकडे ते वातावरण पसरल्यामुळे आपण कुणीही या ठिकाणी येऊ शकलो नाही। सद्गुरूंनी आपल्याला सांगितलं की आपापल्या घरीच आपण बसून 24 तास ध्यानधारणा करूया। त्याप्रमाणे 700-800 लोकांनी माझ्याकडे नावं दिली होती आणि त्यांचं नाव आपण डिक्लेअर केले। आपापल्या घरी आपण ध्यानधारणा केलेली आहे। सद्गुरूंशी आपलं दररोज बोलणंही होत असतं, ते आपल्याला विचारत असतात आणि मार्गदर्शनही करीत असतात। परंतु आज पौर्णिमेचा दिवस आहे, कोजागिरी पौर्णिमेचा दिवस आहे। असं म्हणतात की आजच्या दिवशीला लक्ष्मी सगळीकडे हिंडत असते आणि कोण जागा आहे त्याला ती वरदान देत असते। लक्ष्मी म्हणजे आपल्या दृष्टीने धन पैसा वगैरे आहे, परंतु खरी लक्ष्मी जी आहे ते ती अध्यात्मज्ञान प्राप्तीची आहे, स्वरूपाची प्राप्तीची आहे। आणि ती लक्ष्मी आपल्याला मिळावी जी आत्मविद्यायुक्त, सरस्वतीयुक्त अशी आहे, असं आपल्याला सद्गुरूंच्या शिकवणीमधून ब्रह्मज्ञानाच्या स्वरूपामधून लक्षात येत असं। अशा प्रकारे आपण या ठिकाणी आलात। 7 दिवसाला तुला सहवास लाभायचा होता, पण तो आपण बापूंनी सांगितल्याप्रमाणे घरी नामस्मरणातूनच सत्संग केलेला आहे। त्याबद्दल विश्वव्यापी मानवधर्म आश्रमाच्या वतीने आपणा सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो।
या कोरोनाग्रस्त वातावरणामध्ये आपण कोणीही सरकारचे नियम उल्लंघिले नाही, त्याबद्दल विश्वस्त मंडळातर्फे आपणा सर्वांचं मनपूर्वक कौतुक करतो, आभार मानतो आणि इथून पुढे देखील आपण आपल्या सद्गुरूंनी दिलेल्या आदेशाचं पालन करणार आहोत. आता आपल्या सद्गुरूंचं पौर्णिमेनिमित्तचं प्रवचन या ठिकाणी होणार आहे आणि ते प्रवचन ऐकल्यानंतर आपल्याला सद्गुरूंच्याच घरी त्यांच्या निवासस्थानी जेवणाचा कार्यक्रम होईल. त्याचा लाभ आपण घेणार आहोत. आपण सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी मी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करून थांबतो. धन्यवाद. संजू काकाला हक्क मारू. ते पंखे चालू करे, हा पंखा चालू कर. करायची सुरुवात. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु समर्थ अंबेरोबा आणि सर्व संत मंडळी कलियुगामध्ये जन्माला आली, देह धारण केला, मनुष्य देहामध्ये नराचे नारायण झाले, भगवंत स्वरूप झाले आणि तुम्हा मला ज्ञानेश्वरीच्या रूपानं, भागवताच्या रूपानं, अभंगवाणीच्या रूपानं, सद्गुरू समर्थ अंबेर बाबांनी जीवनकलेच्या साधनेच्या रूपानं मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्याच पद्धतीने आपण 2 मिनटं ध्यानरूपी म्हणून नामस्मरण करावं अशी सर्वांना प्रेमपूर्वक विनंती आहे. दोन मिनटं संपलेले आहेत. राजा भाऊमते प्रार्थना पुढं म्हणतील, आपण सर्वांनी पाठीमागं म्हणावी. आता विश्वात्मके देवे, आता विश्वात्मके देवे, वाग्यज्ञे तोषावे, तोषोणी मज द्यावे, कसाय दान घे, खळाची व्यंकटी सांडो, दया
सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जेवांशील तो ते लावो प्राणी जात संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरू समर्थ आंबेर बाबा, सर्व संत मंडळींनी कलियुगामध्ये जन्म घेतल्यानंतर तुम्हा मला सामान्य माणसाला भगवंताचं नामस्मरण करणं, ध्यान करण्याचा योग मनुष्य देहामध्ये खुला केला, गुह्य प्रगट केले, विश्व ब्रह्मच केले. म्हणून मनुष्य जन्म हा श्रेष्ठ आहे. त्या मनुष्य देहातच नराचं नारायण होण्याचा अधिकार तुम्हा मला सर्वांना संत महात्म्यांनी प्रगट केलेला आहे. भारत मातेच्या कुशीमध्ये ऋषीमुनी साधू संत जन्माला आले. रामासारखे, कृष्णासारखे राजे, छत्रपती राजासारखे राजे जन्माला आले आणि त्यांनी स्वतः नामस्मरण करून तुम्हा सामान्य माणसांना घरी बसून भगवंताचं नामस्मरण करण्याचा योग प्राप्त करून दिला. हे संतांचे उपकार. काय म्हणू संतांचे उपकार, मत निरंतर जागविते. म्हणून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी 9व्या अध्यायातल्या पहिल्या ओळीमध्ये म्हटलेलं आहे, तरी अवधान ऐकले दिजिये, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञे उत्तर माझे उघड का. केवढी मोठी प्रतिज्ञा संत ज्ञानेश्वर माऊलींनी नेवाशे गावातल्या शिवालयाच्या मंदिरामध्ये 725 वर्षापूर्वी गीताशास्त्रावर 9034 ओव्यामध्ये ईश्वरी स्वरूपाचं ज्ञान प्रगट करत असताना मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणून खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वर माऊली हे आमच्यावर 16व्या वर्षी, म्हणजे जे 16वं वरीस कलियुगामध्ये धोक्याचं आहे, त्याच वयामध्ये ईश्वरी स्वरूपाचं ज्ञान प्रगट केलं. केवढं तुमचं आमचं भाग्य आहे. म्हणून भाग्यवंताच्या घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन. म्हणून माऊलींनी सांगितले, तरी अवधान ऐकले दिजे. फक्त एक लक्ष भगवंताच्या नामाकडे देण्याचा अधिकार प्रगट केलेला आहे. एक लक्ष भगवंताच्या नामाकडे प्रगट करत असताना
सद्गुरू समर्थ आंबेर बाबांनी जीवनकलेच्या साधनेच्या ग्रंथामधून उत्तम तऱ्हेनं ते ध्यान करण्याचा योग प्रगट केलेला आहे. चित्तरोधाचा अभ्यास, चित्त भगवंत स्वरूपी अर्पण करण्यासाठी ध्यान करायला सांगितलं. मन बुद्धी चित्त हे त्रिपुटी नामामध्ये लय करण्याचा अधिकार चित्तरोधामध्ये सांगितलेला आहे. नंतर चित्तरोधाचा एक मार्ग आहे, मेन मार्ग आहे, कपोत मार्ग आहे आणि विहंगम मार्ग आहे. तरी अवधान ऐकले दीजिए. मार्गस्थ जाणारा जीवात्मा नाभिस्थानापासून ब्रह्मरंध्रापर्यंत जाण्यासाठी जो मार्गदर्शन केलेलं आहे ते 4 स्वरूपामध्ये प्रगट केलेलं आहे. चित्तरोधामध्ये मनबुद्धी चित्त एकरूप करण्यासाठी चिंतन करत असताना फार काळ लागतो. मन आपल्या ताब्यात नसतं. बुद्धी विचार करते, निश्चय करते आणि चित्त चिंतन करते. पण या तिन्हीच्याही पलीकडे जाऊन सद्गुरू समर्थ आंबेर बाबांनी चित्तरोधच मनबुद्धी चित्त यापैकी फक्त एक मन घेतलं. आपली दृष्टी भ्रुकुटी स्थानी स्थिर करायला सांगितली. बहिर्निष्ठ नाकाचा शेंडा आपला दिसतो म्हणून अर्धे मिटले उघडलेले डोळे आपल्या नासिकाग्रावर दृष्टी स्थिर करायला सांगितली. सवय लागत तोपर्यंत. सवय लागल्यानंतर दृष्टी आपोआप भ्रुकुटी स्थानी स्थिर होते. म्हणजे डोळे मिटले जातात आणि दोन्ही बुबुळे भ्रुकुटी स्थानी असे उलटे फिरून त्या ठिकाणी ती दृष्टी स्थिर होते. श्वासावर लक्ष द्यायला सांगितलं. आता आपला श्वास 2 सेकंदामध्ये आत जातो, 2 सेकंदामध्ये बाहेर येतो. तो दीर्घ करायला सांगितलेला आहे. म्हणजे सावकाश घ्यायचा आणि सावकाश सोडायचा. तो किती तर 30 सेकंद तो दीर्घ झाला पाहिजे आणि 30 सेकंद सुटला पाहिजे. जो करारी माणूस असतो तो दररोज 2 सेकंदाने दीर्घ केला आणि 2 सेकंदाने सोडला. म्हणजे 2 सेकंद आत जातो, 2 सेकंद बाहेर येतो पहिल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी 4 सेकंद दीर्घ करायचा आणि 4 सेकंद सोडायचे. असं दररोज 5 मिनटं ते ध्यान करण्याचा योग सांगितलेला आहे. म्हणून 15व्या दिवशी 15 दोन्ही 30 सेकंद तो दीर्घ होईल आणि 30 सेकंद सुटेल. अशी 5 मिनटामध्ये 5 नामं होतील. आणि त्या 5 नामावर जर आपण 1 महिनाभर 5च नामस्मरण केलं 5 मिनटामध्ये तर 15व्या दिवशी 1 महिन्यामध्ये तुमची मनाची एकाग्रता ताबडतोब होईल. वेळ लागणार नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. काळही नाही, वेळही नाही, का लागणारच नाही. ही म्हणून बाबांनी दृष्टी घेतली आणि लक्ष घेतलं. श्वासावर लक्ष ठेवायला सांगितलं. दृष्टी भ्रुकुटी स्थानी ठेवायला सांगितलं. मन तुमचं कुणीकडे पळू द्या. मन आपोआप नामाकडे येतं. उदाहरणार्थ कसं आहे, गाय व्याली, वेल्यानंतर ते वासरू मातेच्या उदरातून बाहेर आल्यानंतर ते पुणे मोकळं सोडलं. चालायला लागलं, पळायला लागलं, मोकळं सोडलं. किती उड्या मारल्या, किती दूर गेलं तर पुन्हा गायीजवळच येतं.
तसं दृष्टी स्थिर केली, मन किती पळालं तर ते नामाकडेच येतं. लक्ष श्वासावर ठेवलं, मन किती पळालं तर ते नामाकडेच येतं. म्हणून बाबांनी ही त्रिपुटी घेतली, मन, लक्ष आणि दृष्टी. सोपं गणित करून ठेवलं. मन कोणीकडे पळू द्या, दृष्टी स्थिर करा. अगर दृष्टी स्थिर करणं म्हणजे त्राटक. काही लोक सूर्याकडे सकाळी सूर्योदय झाला की आपली दृष्टी सूर्याकडे स्थिर करतात, त्राटक करतात. पण हे त्राटक भ्रुकुटीस्थानी स्थिर केलं गेलं, दृष्टी स्थिर केली की मन नामाकडे येतं. लक्ष श्वासावर ठेवलं की मन नामाकडे येतं. म्हणून मन फार चंचल आहे. अनेक जन्मामध्ये आपण किती मनुष्य जन्म घेतले तर आपल्याला तपास नाही. मग अनेक जन्मामध्ये तुम्ही भगवंताचं नामस्मरण केलं असेल, सत्संगती केली असेल, म्हणून आज या कलियुगातल्या कालाच्या ओघामध्ये, कलियुगामध्ये तुमचा जन्म झाला आणि संत संगतीमध्ये येऊन पोहोचला. म्हणून माऊलींनी हे ध्यान बाबांनी खुलं केलं. त्यामुळं तुम्हाला आम्हाला आपलं मन कुणीकडे पळालं तर नामाक लक्ष येण्यासाठी दृष्टी स्थिर करा, भ्रुकुटीस्थानी लक्ष श्वासावर द्या. या पद्धतीनं नामस्मरण केलं की सर्वश्रेष्ठ योग तुम्हाला प्राप्त होतो. म्हणून कलियुग कालाच्या ओघामध्ये, परिस्थितीमध्ये, विज्ञानाच्या योगामध्ये विज्ञानाची प्रगती खूप मोठी आहे. एका सेकंदामध्ये फोन लागला तर आपण अमेरिकेतल्या माणसासंग बोलू शकतो, एवढं विज्ञान प्रगतीपथावर आहे. म्हणजे अणूचं संशोधन झालं, अणू, रेणू, त्रस्त रेणू, आणि मग आपल्या जीवाचं सूक्ष्मत्व, म्हणजे आपला जीव किती सूक्ष्म आहे, त्याची पावर काय आहे. 3.5 हाताचा देह, निर्जीव चालविल्या भिंती सांगा देव का न होती. निर्जीव 3.5 हाताची देहरूपी भिंत आहे. तो एक अणूपेक्षाही सूक्ष्म, रेणूपेक्षाही सूक्ष्म, त्रस्त रेणूपेक्षाही सूक्ष्म असा जीवात्मा असताना एवढं सूक्ष्मत्व स्वरूपामधून तुमचा देह चालवला जातो. ऐकतो, पाहतो, बोलतो, चालतो, पळतो, सगळा उद्योगधंदा या 3.5 हाताच्या देहाने करतो. म्हणून कालाच्या ओघामध्ये, कलियुगामध्ये हा जर योग प्राप्त झालेला आहे, हा लाख मोलाचा आहे. म्हणून माऊलींनी, आत्ताच आम्ही मुळे साहेब आणि महामारी शब्द माऊलींनी वापरला आहे. महामारी शब्द केवढा आहे. महामारी, मारी या शब्दामध्ये एवढाच अर्थ आहे, प्रत्येक माणूस मरणाला भीतो. का कोण मरण जवळ आलं की मरणाच्या दृष्टीने तो मरणाला भीतो. मरणाला भिलं गेला की पुन्हा हा शब्द आला, मोठा शब्द तयार झाला की त्या भीतीला अधिक भीती निर्माण होते, अधिक भीती तयार होते. म्हणून कोरोनाच्या रूपानं महामारी निर्माण झाली, माणसानंच निर्माण केली, माणसाला मारण्यासाठी माणसानंच निर्माण केली. म्हणजे हे महामारीचं स्वरूप जगातल्या प्रत्येक माणसाला भीतीदायक निर्माण झालं. जसं अर्जुनाला 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन दाखवलं. विश्वरूप दर्शनामध्ये जगामध्ये काय घडणार आहे, काय चाललेलं आहे, सगळं ते स्वरूप त्या ठिकाणी
दाखवलं जातं. म्हणून विश्वरूप दर्शन तुम्हाला आम्हाला ब्रह्मांडामध्ये मूल प्रकृती मातृका देह, माया देह, हिरण्यगर्भ देह आणि विश्वाकार स्वरूप देह, विश्वाकाराचं दर्शनत्व प्रत्येकाला प्राप्त झाल्याशिवाय हेतुक निरहेतुक देहामध्ये प्रवेश करण्याचा अधिकार नाही. आणि निरहेतुक देह संपल्याशिवाय उन्मुनीच्या सुखात पांडुरंग भेटी, उन्मुनीच्या सुखामध्ये पांडुरंगाची भेट निर्माण होते. म्हणून भगवंताने म्हणजे माऊलींनी विश्वरूप दर्शन सांगताना 11व्या अध्यायामध्ये 23, 24 आणि 25 श्लोकामध्ये आणि 32व्या श्लोकामध्ये 4 वेळा महामारी शब्द आलेला आहे. मग तिथं महामारी शब्द कोरोनाच्या रूपानं प्रगट झाला. माणसानेच त्या कोरोनाचं महामारीच्या स्वरूपामध्ये रूपांतर केलं, म्हणजे भीती निर्माण केली. रूपांतर केलं म्हणजे भीती निर्माण झाली. मग माणसाला कोरोना झाला की आपल्याला मरण आलं असं अंतःकरणामध्ये भीती निर्माण झाल्यामुळं माणसं भिवू लागली. आणि माणसं भिवू लागल्यामुळं माणसांचे व्यवहार सगळे ठप्प झाले. अर्थव्यवस्था प्रत्येक कुटुंबाची बिघडली गेली, अर्थव्यवस्था बिघडली गेली. म्हणून पहिलं महामारीनं कुटुंबात म्हणजे प्रत्येक माणसाच्या कुटुंबातले अर्थव्यवस्थेमध्ये बिघाड झाला. काहींचा भरपूर होता, त्यांची अर्थव्यवस्था ठीक आहे, पण खर्च झाल्यामुळं त्यांची अर्थव्यवस्था खाली आली. म्हणून महामारीच्या रूपानं कोरोना हा जगामध्ये माणसांनीच आणून ठेवला. कारण कोरोनाचे जंतू पॉवरफुल आहेत असा अर्थ नाही, अर्थ नाही, पण त्याला असा भयभीत स्वरूपातला प्रचार केला गेल्यामुळं प्रत्येक माणूस भिवू लागला, प्रत्येक माणूस भिवू लागला. आणि महामारी म्हणजे कोरोना निर्माण झाल्यानंतर तो लोक भीतीने मेली, कोरोनाने मेली नाहीत. जरी रोग असला, डायबिटीस असेल, कसलाही आजार असेल, वय असेल, पण नामस्मरण केलं, वय झालेलं असेल, रोग असेल, पण नामस्मरण केलं की कोरोना रोग बरा होतो. म्हणजे शहाणे काकांच्या पत्नी म्हणजे अमितची आई आणि अमितला कोरोना झाला, दोघांना. का कोरोना झाला? सुरुवातीला खूप नामस्मरण केलं आणि नंतर ते घाळ पडले, नामस्मरण कमी झालं म्हणून कोरोनाचा स्पर्श झाला. आणि 4 दिवसामध्येच कोरोना त्यांनी नामाच्या पावरनं संपून टाकला, नामाच्या पावरनं संपून टाकला. म्हणजे नामाच्या पुढं कोरोना काही चालत नाही. म्हणून आपले जे लोक नामस्मरण करत होती त्यांना कोरोना येऊन स्पर्श झाला नाही. फक्त 3च लोकांना कोरोना झाला, पण त्यांचे हायगय झाल्यामुळं कोरोना झाला, हायगयमुळं झाला. नामस्मरण करायला हायगय झाली, कोरोनाने स्पर्श केला, नामस्मरण केलं, कोरोना संपून टाकला. म्हणजे वय झालेली अमितची आई, शहाणे काकांच्या पत्नी, वय झालेलं आहे, दमा रोग आहे, दमा रोग आहे, म्हणजे श्वासोश्वासाला अडथळा करणारा दमा रोग आहे. आणि हे असताना सुद्धा नामाच्या पावरनं त्यांचा तो रोग बरा झाला. ज्यांनी 10 वर्षे नामस्मरण घेतलं पण नामस्मरण केलं नाही
अशी अकोले तालुक्यातील एक माता 10 वर्ष नामस्मरण घेतलं, नामस्मरण केलं नाही आणि त्या मुलीने सांगितलं नामस्मरण कर. ती नगरमध्ये ॲडमिट झाली असताना रात्रभर नामस्मरण केलं, दुसऱ्या दिवशी नीट झाली, गोळी औषध घेतली नाही. म्हणजे नामाची पावर, भीतीमुळं माणूस भगवंताचं नामस्मरण करू लागले म्हणून कोरोनाचा स्पर्श तुम्हाला झाला नाही. कारण नामस्मरण केल्यानंतर कोरोनासारखा रोग म्हणजे ते जंतू आपोआपच उष्णता निर्माण झाली, कुंभक तयार झाला आणि उष्णता निर्माण झाली, फुफ्फुसामधले कोरोनाचे जंतू मरून जातात, थांबत नाहीत. म्हणजे कोरोनामध्ये असणारे रोगजंतू हे उष्णतेमध्ये मरून जातात. आणि आता कोरोना कमी झाला, कोरोना कमी होत चाललेला आहे, पण डॉक्टर लोक सांगतात नोव्हेंबर डिसेंबरमध्ये कोरोना वाढणार आहे. पण भगवंताने म्हणजे भगवंतावर निसर्ग स्वरूपामधून माणसानं महामारीच्या रूपानं कोरोनाचा शब्द प्रगट करून ते जे रोगाचं जे परिणाम होते त्यामध्ये जनतेचे हाल केले, जनतेचे हाल झाले. कोरोनाच्या रूपानं भीती दाखवली गेली, इतकी भीती की माणसाला कोरोनाचा शब्द ऐकल्याबरोबर मनामध्ये भीती निर्माण होत होती. पण ते सगळं सायवट भगवंताला पाहवलं नाही म्हणून उष्णतेच्या कालावधीमध्ये तो कोरोना कमी होऊ लागलेला आहे. थंडीमध्ये कोरोना वाढतो, पण उष्णतेने कोरोना वाढलेला आहे. मार्चपासून उन्हाळ्याचे दिवस असताना कोरोना झाला, मग हिवाळ्यात कसा राहील? मग त्यांचा अंदाज आहे हिवाळ्यात तो वाढणार आहे. पण भगवंताला तो न देखवल्यामुळं, संत महात्म्यांना तो कोरोना न देखवल्यामुळं आपोआप तो कमी होऊ लागलेला आहे. आपोआप कोणी काय केलं नाही का. औषध आलेलं आहे, औषध 4 महिने अगोदर आलेलं आहे, पण गव्हर्नमेंटनी काय परवानगी दिली नाही. 4 महिने औषधाचे सगळे प्रयोग होऊन औषध आलेलं आहे आणि ते परवानगी आता नोव्हेंबरमध्ये दिली जाईल असं सांगितलं गेलं आहे. म्हणजे कोरोना कमी व्हायचा आणि औषध बाजारात यायचं हे येऊन पोहोचलेलं आहे. म्हणून संत महात्म्यांनी महामारी का शब्द वापरला माऊलींनी 725 वर्षापूर्वी. विश्वरूप दर्शन आहे. या विश्वरूप दर्शनामध्ये असणारा जीव मृत्युमुखी पडत असतो, मरण ओढवलं जात असतं. कशामुळं? जन्म झाला आनंद वाटतो, मरण आलं की दुःख निर्माण होतं. म्हणजे मरणाला माणूस भीतो, आधीच भित्रा आणि त्याच्यात हे कोरोनाचं भित्रेपण अधिक वाढलं म्हणून महाशब्द लागला गेला महामारीच्या रूपानं. म्हणजे केवढं हे प्रगटत्व झालं. आपण जप करतो, तप करतो, स्नान करतो, भोजन करतो, सगळं करतो नाशिवंत देहासाठी. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य का तो काळ सावधान. तुम्हा आम्हाला संत महात्मे सावधान करतात, पण तुम्ही आम्ही काय ऐकत नाही. तुका म्हणे कळे बळेची होता ती आंधळे. बळाचा आंधळा होतो, कळतंय, आणि पण हे सगळं श्रेष्ठ आहे. म्हणून मोदीसारखा पंतप्रधान इतका फिरत असताना
प्राणायाम करत होता म्हणून कोरोनाने स्पर्श केला नाही. राम मंदिराच्या वेळेला त्या पुजाऱ्यांना कोरोना झाला, पण मोदींना काय कोरोनाने स्पर्श केला नाही. म्हणजे त्या प्राणायामाची किती ताकद आहे, ध्यानाची किती ताकद आहे, नामस्मरण केवढ्या पॉवरचं आहे. ही म्हणजे या महासंकटामुळं आज सद्गुरू समर्थ आंबेर बाबांचा 50वा म्हणजे सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम असताना त्याचा लाभ आपल्याला मिळू शकला नाही. आपण करू शकलो असतो, करत नाही असं नाही, पण ज्या देशात राहायचं त्या राजाचा हुकूम आपण मानला पाहिजे. म्हणजे पूर्वीचे संत ऋषीमुनी राजाचे हुकूम मानत होते, संत महात्मे राजाचे हुकूम मानत होते. राजा कसलाही असला तरी त्या राजाचा हुकूम ते मानत होते. म्हणजे हे आपल्याला पथ्य पाळावंच लागतं. म्हणून पथ्य पाळलं गेलं. तुम्हा सर्वांना निरोप दिला गेला, सर्व ठिकाणी पोचला असा अर्थ नाही, पण मिळाला. आणि आज या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये तुम्ही आम्ही एकत्र येऊन त्या भगवंताचं ध्यान करण्याचा योग सुवर्ण महोत्सवी वर्षामधले 7वा कोजागरी पौर्णिमेचा दिवस आहे. बुधवारचा दिवस होता, कोजागिरी पौर्णिमा होती आणि 7:30 वाजता सद्गुरू समर्थ आंबेर बाबा संजीवनी समाधीमध्ये विलीन झाले. देह सोडावा लागतो. रामाला सुद्धा देह सोडावा लागला, कृष्णाला देह सोडावा लागला. हा नाशिवंत देह आहे, हा सगळ्यांनाच सोडावा लागतो. तुम्हा मलाही सोडावा लागतो, पण तुम्हा मला देह सोडताना दुःख होतं आणि त्यांना आनंद निर्माण होतो. आपुले मरण पाहिले मी डोळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. स्वर्गामध्ये काय सुख असतं, दुःख नाही. पण स्वर्गालाही मागं सारणारा हा सुख सोहळा आहे. आपल्याला स्नान करायचे. आपण स्नान कसं करतो? चर्म प्रक्षाळीले वरी वरी, चांबड्याला धुवून काढतो, साबण लावतो, अत्तर टाकतो, सगळं टाकतो, या चांबड्यावर टाकतो. आत काय? आतला राग जात नाही, क्रोध जात नाही, मन विचित्रपणाने वागतं, म्हणजे द्वेष करतो, मत्सर करतो, अहंकार निर्माण होतो. याचं शुद्धीकरण होत नाही तोपर्यंत स्नान नाही, तोपर्यंत स्नान नाही. आता तुम्ही आंघोळ केली तर ते करणं त्या देहाच्या दृष्टीने क्रमप्राप्त आहे, क्रमप्राप्त आहे, करावंच लागेल. कारण तुमचा 24 तासामध्ये असणाऱ्या देहामध्ये त्या चांबड्यावर घाण जाते, घाम येतो. मग त्याच्यावर ते 24 तासामध्ये सगळे परिणाम होतात. त्याचं शुद्धीकरण म्हणजे ते चांबड्यावरले येणारे रोगजंतू हे सगळे घालवण्यासाठी स्नान करावं लागतं. पण अंतर्निष्ठ स्नान वेगळं आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, अमृतापेक्षाही गोड नाम आहे. नाम हे गोड आहे, म्हणून ते नाम तयार झालं की अंतर्निष्ठ या देहामध्ये कफ वात पित्त दोष आहेत, त्या दोषाचं शुद्धीकरण होतं, त्याचं शुद्धीकरण केलं जातं. आणि देह शुद्ध झाला अंतर्निष्ठमध्ये. बहिर्निष्ठ तो चांबडं साबणाने धुवून काढतो, चांगले साबण वापरतो, 50 रुपयाचा
किती रुपयाचं सामान वापराल तुम्हाला तुमचा तपास माहिती. म्हणजे त्या चांबड्याला धुवून काढलं, पण आतलं जातं अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. त्या अमृतापेक्षा गोड असं नाम आहे. त्या नामामध्ये शरीरामध्ये असणारं कफ, असणारं पित्त, असणारं वात, त्याचं शुद्धीकरण केलं जातं. म्हणून या शरीरामध्ये तुम्ही आम्ही आता मनुष्य देह धारण केला आहे, पण या देहामध्ये मागील जन्माचं भोक्तृत्व रोगाच्या रूपानं भोगतो, परिस्थितीच्या रूपानं भोगतो. भोग भोगावेच लागतात. पण भोग भोगत असताना सुद्धा रामदास स्वामींनी थंडीचं कातड बाजूला ठेवलं. शरभंग ऋषींनी अंगावरलं कातड रक्तपिती रोग असताना तेही बाजूला ठेवलं. ज्यांची ताकद आहे, अंगावरलं असणारं हे कातड बाजूला ठेवतात, मग रोग त्यांना काय करील का? करत नाही. पण तो भोग म्हणून ते भोगतात. रोगाला काही करता येत नाही. रोग त्याला स्पर्श करत नाही. कातड आहे, भोगाचं भोक्तृत्व भोगत राहतात, पण रोग त्याला काही करत नाही. म्हणून तो रोग घालवण्यासाठी, अंतर्निष्ठ स्नान करण्यासाठी भगवंत नामाचा ध्वनी अखंड श्वासामध्ये भरलेला आहे. तरी अवधान ऐकले तिचे. तरी माऊलींनी काय शब्द वापरलाय? तरी अवधान ऐकले दीजिए. फक्त एक लक्ष द्या, फक्त एक लक्ष. म्हणून तुम्हाला नेहमी उदाहरण सांगतो. कणकय्या बाबांनी नामस्मरण दिलं आणि रात्री 8 वाजता बसला. सो म्हटल्याबरोबर ब्रह्मरंध्रातून वर ब्रह्मांडात, आणि हम म्हटल्याबरोबर नाभिस्थानी पुन्हा आला. मग आता कुंडलिनी शक्ती किती सेकंदात जागी झाली? किती सेकंदात जागी झाली? सो म्हटलं की कुंडलिनी शक्ती जागी आणि ती चलायमान होऊन ब्रह्मांडात जाऊन पोचली. सप्तचक्राचं उल्लंघन केलं. गणपती नाही, ब्रह्मदेव नाही, विष्णू नाही, शंकर नाही, जीव नाही, कोणीच नाही. सगळ्यांना सोडून सो म्हटल्यावर गेला ब्रह्मांडात. सो मग एवढं जर नामामध्ये पॉवर आहे, मग आपल्याला का जमत नाही? आपल्याला का जमत नाही? तर अनेक जन्मातली घाण रोगाच्या रूपानं, परिस्थितीच्या रूपानं, रजगुण तमगुण सत्वगुण वापराच्या रूपानं, तिन्ही गुणाच्या नादी लागला तो तेथेच संपला. आता संत महात्म्यांनी सांगितले, म्हणून मार्ग गेला तो वाया गेला. आणि पुन्हा सांगणार, मनानेच मनाला आकळायचे. पुन्हा संत इकडे सांगतात, इकडे सांगतात. सांगण्यातलं तात्पर्य कळलं पाहिजे, त्याचं वर्म कळलं पाहिजे. का सांगतात? योग या शब्दामध्ये एवढा मोठा भाव केला. हठयोगी, आमके योग, हठ योगी. योगी शब्द आहे, पण हट्टाने करतो असे करणारे योगी असतात. उन्हाळा आला, चारही बाजूने अग्नी पेटवणार, आणि माध्यान्हीचा सूर्य 12 वाजता सूर्याचं जे तेज असतं ते त्या ठिकाणी उन्हाळ्यात याप्रमाणे हट्टी योग करतो. हिवाळा आला की गळ्यावर राहील
त्याचा खाल्ला भाग पाण्यामध्ये, थंड पाण्यामध्ये हिवाळ्यात ते ध्यान करणार. अहो, रावणाने एका पायाच्या अंगठ्यावर 12 वर्ष तपश्चर्या केली, नामस्मरण केलं. हेच नामस्मरण, दुसरं नाही बरं का. हेच नामस्मरण केलं. 4 महिन्याचा पाऊस काळा, पायाच्या अंगठ्यावर उभा राहिलेला, हात जोडून उभा राहिला एकाच अंगठ्यावर. 4 महिने धो तो पाऊस पडतो ज्या ठिकाणी, त्या ठिकाणी त्याने तपश्चर्या केली. गोकर्ण महाबळेश्वरवर सतत 4 महिने पाऊस, 4 महिने थंडी. पाऊस पडला की थंडी जास्त पडणार, आणि 4 महिने उन्हाळा. असे 12 पावसाळे, 12 उन्हाळे, 12 हिवाळे त्यांनी सहन केले, 4-4 महिने. आणि मग तो शिवस्वरूप झाला आणि शिवलिंग मागण्याचा हट्ट केला. अरे, शिवलिंग आपल्याजवळ आहे, ते शिवाला मागण्याची काय जरुरी, हे त्याला कळलं नाही. म्हणजे राक्षसी, डोक्यात राक्षसी वृत्ती. मग ती वृत्ती असल्यामुळं काय, मग शिवस्वरूप पाहिजे. शिव प्रसन्न झाला, आत्मलिंग दिलं गेलं, शिवलिंग दिलं गेलं. कारण ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही देव भोळे बाबडे, तपश्चर्या करणारा, त्याचा हेतू काय त्यांना कळत नव्हता. विष्णूला कळत होता, पण तपश्चर्या केल्यामुळं ते आशीर्वाद देऊन टाकत होते. हे कार्य घडत होतं त्यांच्यात. म्हणून ही तपश्चर्या कलियुगामध्ये 2.5 ते 3.5 तासावर आणली. आसन विजय, झोप 2.5 तास कमीत कमी, जास्तीत जास्त 3.5 तास, एवढीच झोप. आणि तपश्चर्या किती, कमीत कमी 2.5 तास आसन विजय. वळंब्यामध्ये आसन ठेवायचं. म्हणून बाबांनी वळंबा सांगितला, पाठीच्या कण्याला पन्हळी पडेल एवढं ताट बसायचं. म्हणजे 2.5 तास, कमीत कमी 2.5 तास वळंबा लागला, आणि जास्तीत जास्त 3.5 तास वळंबा लावला, तर एका महिन्यामध्ये एकाग्रता झाल्याशिवाय राहत नाही. वळंबा लागला पाहिजे. आपला वळंबा लागतो आणि वळंबा सुटला जातो. म्हणून मन इकडं तिकडं गेलं की वळंबा सुटला, आणि दृष्टी स्थिर झाली, श्वास दीर्घ झाला की वळंबा लागला. वळंबा लागला. म्हणून वळंब्याचं महत्त्व फार जोरदार आहे. म्हणून कसलाही रोग असू द्या, कफ वात पित्त रोग शुद्ध व्हायला लागले की आरोग्य प्राप्त होत जातं, शरीर निरोगी बनायला लागतं. पण आपण अभ्यास किती वेळ करतो? 24 तासातला 1 तास, 24 तासातला अर्धा तास, 24 तासातला 2 तास, 24 तासातले 5 तास. पण 5 तास करतो, वळंबा लागत नाही. वळंबा लागला की 2.5 ते 3.5 तासाचा वळंबा असावा, कमीत कमी 2.5 तास. मग जास्त दिवस म्हणजे महिना, 2 महिने, 3 महिने 2.5 तास बसला की एकाग्रता, वळंबा लागला. म्हणून ही आसनाची गाडिका, जो आम्ही सांगितला अभ्यासून निघा, तेने होईल बरं का निरोधू येया. इंद्रियावर ताबा येतो. आपला इंद्रियावर ताबा येत नाही. नामस्मरण वाढलं, कधी वाढतं, कधी कमी होतं. म्हणजे नित्य नियमानं नाही, नित्य नियम नाही. त्यामुळं
नामस्मरण वाढलं की राग येतो, मनाविरुद्ध झालं की लगेच राग येतो, म्हणजे राग उफाळतो. का? नियम आपल्याकडं नाही. नियम लागला रे नागला की कार्य घडलं. म्हणून आसन विजयामध्ये फार मोठी ताकद आहे. म्हणून मौलींनी योगातला अभ्यास आसन विजय 6व्या अध्यायामध्ये सांगितलं. इतर अध्यायामध्ये सगळं त्या नामाच्या पावरनं कार्य सांगितलं. नामामध्ये वळंबा लागणं महत्त्वाचं. वळंब्यामध्ये काय पावर आहे? तुम्ही वळंब्यामध्ये बसला की तुम्ही आत श्वास घेतला आणि भ्रुकुटी स्थानी श्वास नलिकेतून तो खाली गेला, सरळ जाऊन आदळतो. सरळ पाईपलाईन सरळ न्या, पाण्याला अडथळा निर्माण होत नाही. पण वाकडे तिकडे नेली तर ज्या सरळ पाईपलाईनमधून जेवढं किशक पाणी पडेल तेवढं वाकड्या तिकड्या पाईपलाईनमध्ये तेवढं पाणी मिळत नाही. म्हणून वळंबा लागल्यावर मनुष्याच्या आसनामध्ये प्रगती झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपल्या सर्व लोकांनी नामस्मरण केलं भीतीपोटी. पहिल्यांदा खूप लोकांनी नामस्मरण, जे करत नव्हते ते करायला लागले. खूप मोठं नामस्मरण केलं गेलं. पुढं ढिले पडले, नामस्मरण कमी होऊ लागलं. मला नामस्मरण कमी व्हायला लागल्या, उष्णता आपोआपच कमी झाली, संपायला लागली. नामामधून जी उष्णता व्हायची ती उष्णता संपायला लागली. मग कोरोना आपोआपच येऊन चिकटणार. आणि नामस्मरण नित्य नियमानं करत राहिला की कोरोना स्पर्श करत नाही. कोरोना स्पर्श करत नाही. आपले पाटील होते, औरंगाबादमधले पाटील होते, त्यांची गल्ली आहे. त्या गल्लीमध्ये ते एकटे नामस्मरण, घरातले पती पत्नी नामस्मरण करत होते, मन लावून नामस्मरण करत होते. म्हणून त्यांचं घर आणि एक शेजारी आणि त्यांच्या समोरची 2 घरं, 4 घरामध्ये कोरोना आला नाही. पण त्या सगळ्या गल्लीमध्ये सर्रास सगळ्या गल्लीमध्ये सगळ्यांना कोरोना झाला. म्हणजे मन लावून नामस्मरण केलं की कोरोना येत नाही. म्हणजे त्या नामाची पॉवर काय आहे ते सगळ्यांना येऊन प्रचिती येऊन पोचलेली आहे. अगदी कोरोनामध्ये खेळला वागला, जे लोकांना कोरोना होतो त्यांच्यामध्ये बसले, त्यांच्याबरोबर जेवण केलं आणि 3 दिवस जेवण केलं. जो नामस्मरण करत होता त्यांना कोरोना झाला नाही, दोघांना कोरोना झाला. म्हणजे कोरोना नामाला स्पर्श करत नाही. ज्याच्या ठिकाणी नामस्मरण आहे त्याला भीती बाळगायची गरज नाही. पण माणूस भित्र असल्यामुळं त्या भीती निर्माण होतेच, ती काही सुटत नाही. आणि ज्यांनी तुम्हाला आज जेवण दिलं या पौर्णिमेच्या निमित्तानं, कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्तानं, ते मोरे साहेब आणि करडे महाराज दोघांनी जीवन दिलं. मोरे साहेबांना कोरोना झाला पण 15-3 वार ते नामस्मरण करत राहिले. म्हणजे त्या पावरनं केलं नाही, पण हळूहळू नामस्मरण केल्यामुळं मनातली जी भीती होती ती नष्ट झाली आणि ते त्या कोरोनामधून वाचले. म्हणून त्यांनी तुम्हा मला सर्वांना अन्नदान दिलेलं आहे. का? म्हणजे आपण वाचलोय. मग परमार्थाच्या लोकांना अन्न देणं म्हणजे संताच्या शुकशैवी एकशित घंटा वाजे अनंत.
आपण नामस्मरण करतोय म्हणून नामस्मरण करणाऱ्या मंडळींच्या मुखामध्ये अन्न मिळालं गेलं तर कार्य घडतं. म्हणून भोजन आणि स्नान या विषयावर आपल्याला यायचे. स्नान आपण आंघोळ करतो, पण जे स्नान करायचे, शरीर शुद्ध करायचे, ते कफ वात पित्त नाड्या शिरा सप्त धातूचा गोळा आहे. हाडं मांस रक्त श्वेत श्वेनित नाड्या आणि शिरा या सप्त धातूच्या घाणीमध्ये मातेच्या गर्भाशयाच्या पिशवीमध्ये भगवंताचं नामस्मरण आपण करतो. म्हणून त्या घाणीतून तुमचा देह नामाच्या पावरनं सुंदर बनला जातो. तिथं तो विसरत नाही. तिथं ते सप्त धातूच्या गोळ्यामध्ये तो नामस्मरण करत असताना शिरकमल तयार होतं. चांबडं वरलं नाही, शिरकमल तयार होतं. ब्राह्मणत्व प्रगट करतो. दुसऱ्या आणि तिसऱ्या मासामध्ये छाती आणि बाहू धारण करतो. क्षत्रियता प्रगट करतो. चौथ्या पाचव्या मासामध्ये वैश्य धर्म धारण करतो. आणि खाल्ला कमरेचा भाग शूद्र म्हणजे पाय तुमची सेवा करतात. 6 महिन्यामध्ये तयार होतो नामाच्या पावरनं देह. 7व्या मासामध्ये त्वचा रोम धारण करतो. 2 महिने 9 दिवस भगवंताचं नामस्मरण करतो. म्हणजे जन्माच्या खचाट्यामधून नामस्मरण करून सुंदर देह धारण करतो. प्रत्येक नस नामाच्या पावरनं तयार करतो. त्याचं शुद्धीकरण करतो. आणि मातेच्या उदरामधून बाहेर आला की बेशुद्ध पडला की सोहम शब्द विसरला आणि कोहम म्हणून रडायला लागला. मायेमध्ये रमला गेला आणि मायामय स्वरूपामध्ये तो रमल्यामुळं बाबांचं असणारं सुवर्ण महोत्सवातलं हे 50वं वर्ष महामारीच्या कोरोनाच्या स्वरूपामध्ये आपल्याला साजरं करता आलं नाही. हे तुमचं आमचं दुर्भाग्य आहे. आपल्याला करायला काय हरकत नाही, पण शासनाच्या पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशावर तेव्हा कळे. मग पाण्यात राहायचं, माशाची वैर करायची गरज नाही. पाण्यात नसेल राहायचं तर वैरत्व तयार होतं. मग ज्या देशामध्ये राहायचं त्या देशाचा नियम पाळल्याशिवाय उपयोग नाही. तुम्ही जसं 7 दिवस या ध्यान मंदिरामध्ये पाऊल ठेवला नाही तसा मीही ठेवलेला नाही. आजच आलो इथं 10-11 वाजता ध्यान करण्यासाठी आलो आणि आत्ता आलेलो आहे. म्हणजे नियम पाळावा लागतो. हा जसा नियम पाळतो तसा ध्यानाचा नियम प्रत्येकाने पाळावा. म्हणजे मन नामाशी नामरूप व्हायला वेळ लागणार नाही. आपले पंडित नाराज झाले. म्हणजे नाराज का झाले? इथे येऊन दिलं नाही म्हणून नाराज झाले. तुम्ही एकटे आले असले तर दुसरे येऊन गेले आले असते. लोक येऊन गेली, मंदिर उघडलं नाही म्हणून कुणी आलं नाही. हा सांगावा लागलेला सांगावा आहे. मग जर आपण सगळे आजूबाजूचे लोक संध्याकाळी आले असते, संध्याकाळी निघून गेले असते, पण नियम राहिला नाही. म्हणून नियमाचं महत्त्व आज आपण मोडलेलं आहे. पण कोजागिरी पौर्णिमा आहे म्हणून आजचा दिवस सुवर्ण महोत्सवी म्हणजे बाबांचे 50वं वर्ष
ध्यानरूपी मौन नामस्मरण सप्त्याला होणारा दिवस आजचा आहे. म्हणून एक दिवस का होईना त्या एका दिवसातलं भाग्य तुम्हाला मिळावं म्हणून परवानगी बाबांच्या स्वरूपामधूनच मिळालेली आहे. आपण काय म्हणायचं नाही, आपण एक निमित्त मात्र आहे, निमित्त मात्रचं स्वरूप आहे. म्हणून आपण जो नियम पाळायचा तो परमार्थाचा पहिला पाळा नामस्मरण करायचा. नामस्मरण करायचा, नियम सोडू नका. प्रपंच नेटका करा पण नामस्मरण सोडू नका. हा त्याच्यातला खरा गर्भितार्थ बाबांनी ध्यानाच्या रूपानं प्रगट केलेला आहे. म्हणून ध्यान, दृष्टी, लक्ष आणि मन ही त्रिपुटी आहे. ही त्रिपुटी आपण नित्यनेमानं करत गेलो तर आपली एकाग्रता झाल्याशिवाय राहणार नाही. पण शेवटचा का दिवस होईना याचसाठी केला होता अट्टाहास. शेवटचा दिन गोड झाला, क्षण गोड झाला नामाच्या पावरनं. म्हणून संत संगतीतला लाभ फार मोठा असतो, फार लाभ मोठा असतो. संत संगती सांभाळायची असेल तर सद्गुरू वचन जो मोडतो तो भ्रष्ट होतो. सद्गुरू वचनामध्ये बाबांना किती त्रास दिला तर त्यांना किती त्रास झाला याचा तुम्हाला तपास नाही. याचा तपास त्यांना शेवटचं दुःख एवढं तयार झालं. नाना होते, नाना पैशावाले होते, एजन्सी होती, पण बाबांच्या म्हणण्याप्रमाणे ते ऐकले नाहीत. त्यांना वाटतं आपण पैशाच्या स्वरूपामधून बाबांना विकत घेऊ म्हणून ते खर्च करत होते. पण बाबा आपला शब्द सोडत नव्हते. किती सावरकर मंदिरामध्ये सगळ्या ब्राह्मणांचं तिथं हे वर्चस्व आहे आणि तिथं प्रवचन झालं बाबांचं. मग त्या लोकांनी खोलीत नेल्यानंतर चहा पाणी झाल्यावर सांगितलं 3 वार तुम्हाला जाण्या येण्यासाठी जीप गाडी आम्ही देतो. 3 वार तुमच्या घरचा जेवढा काय खर्च असेल तो आम्ही महिन्याला करतो, पण तुम्ही फिरा. परमार्थच जो परमार्थ सांगण्यासाठी फिरा म्हणून सांगितलं. पण बाबांनी सांगितलं मला जमणार नाही, मला जमणार नाही. म्हणून कोणताही महात्मा असू द्या तो कोणाच्याही सल्ल्याने वागत नाही. आज आपण एकमेकाशी जरी वागलो तरी महात्मा आपला स्वतःचा हातचा सोडत नाही. तो कोणीही असू द्या तो महात्मा आपल्या स्वतःच्या स्वरूपामधून वागत असतो, तुमच्या म्हणण्यावर तो वागत नसतो. म्हणून त्या महात्म्याकडं कधीही आपण आपलं मत मांडू नये, आपलं मत कधीही मांडू नये. आणि जर मांडलं गेलं तर तुम्हाला त्रास झाल्याशिवाय राहणार नाही. कारण हे संत तुकाराम महाराजांना ज्यांनी त्रास दिला त्यांची अवस्था काय झाली तपासून घ्या. संतांना माऊलींना ताप दिला त्यांची अवस्था काय झाली तपासून घ्या. पण संत संगतीत आलात तर ते ब्रह्मस्वरूप होतात. म्हणून विसोबा खेचरासारखा माऊलींना त्रास देणारा माणूस फक्त मांड्याचा एकच घात खाल्ल्याबरोबर माऊली म्हटले खेचरा. खेचरा म्हणजे गाढवातला एक जनावर आहे. हा शब्द वापरल्याबरोबर ते ब्रह्मस्वरूप झाले. संत संगतीतला लाभ सगळ्यात वेगळा असतो. म्हणून आपलं मत सत्संगतीमध्ये मांडण्याचा परमार्थामध्ये अधिकार नसतो. म्हणून महात्मे कोणते असू द्या
ते तुमच्या मताप्रमाणे कधीही वागले जाणार नाही. हे डोक्यातलं जे भ्रम आहे तो पहिला काढून टाका. म्हणून संत महात्मे हे फार मोठे आहेत. 4 आहे. नाथांची गादी, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्ष शिकेला, गोरक्षे बदला गहिणी प्रसादे. गहिणी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेव सार चोजविले. ही नाथ संप्रदायातली गादी. चैतन्य संप्रदाय, बाबाजी चैतन्य, राघव चैतन्य असा तो चैतन्य स्वरूपातला तुकाराम महाराजांच्या गादीचा अधिकार. कांत संप्रदायामधले हे होते, कबीर महाराज होते. नंद संप्रदायामध्ये एकनाथ महाराज होते. म्हणून हंसरूपी ब्रह्मा उपदेशी ब्रह्मदेवाशी, ब्रह्मदेवे ते नारदीशी, नारदे ते अतिऋषी, अतिऋषी ते दत्तात्रय, दत्तात्रय ते जनार्दन स्वामी, जनार्दन स्वामी ते एकनाथ महाराज, लिंबराज महाराज, कुलकर्णी आबा, धोंडनाथ बाबा आणि हंबीर बाबा. ही नंद संप्रदायाची गादी आहे. त्या गादीवर लिंबराज बाबा बसले, कुलकर्णी आबा बसले. ह्या दोघांना त्या गादीमध्ये म्हणजे कोणत्याही अनुभवाची अनुभूती नव्हती. पण गादीचा वारस असल्यामुळं ते कार्य त्या पद्धतीने घडत गेलं. ते निस्वार्थी होते. कुलकर्णी ब्राह्मण तळेगावचे कुलकर्णी ब्राह्मण होते, गादीवर बसले आणि हरिजनाला म्हणजे धोंडनाथ बाबाला नामस्मरण रात्री 12 वाजता दिलं. आणि धोंडनाथ बाबा कंठचक्रापर्यंत गेलेले होते. म्हणून कच्च्या घागरीनं पाणी वाहत होते. पण बाबांना सांगितलं मी तिथपर्यंत नाही, योग पातंजल शास्त्राप्रमाणे अभ्यास करा. मग त्यांनी गुरूंना म्हणजे कुलकर्णी म्हणजे धोंडनाथ बाबा आणि गणपुदाजी आणि त्यांची आई माडीवर तिघांना परवानगी, वडिलांना सुद्धा नव्हती. वडिलांना नाही, भावाला नाही, कुणाला नव्हती. 6 महिने माडीवर अभ्यास बाबांनी केला. अभ्यासाची पावर तयार झाली. 21 दिवस 21 फेऱ्या त्या जिन्याभोवताली घातल्या. 21 हंस स्वरूप पकडण्यासाठी 21 फेऱ्या आसन जाग्यावर उड्डाण करीत असे 21 फेरे घातले. आणि मग विषय सोडला गेला. म्हणून बाबांच्या सानिध्यामध्ये येणारे जी मंडळी निस्वार्थ बुद्धीची होती त्यांना बाबांनी स्वर्गामध्ये नेऊन पोचवलं. पुन्हा मनुष्य देह प्राप्त करून देण्याचं कार्य घडलं. सत्संगतीमध्ये गणपुदाजी, यदू शिपाई, जमालभाई मुसलमान आणि नारायण गवारी या 4ही लोकांना, 3ही लोकांना अभ्यास नाही. नारायण गवारी अभ्यास नाही, पण बाबांच्या सानिध्यात. मग आपलं मरण कधी येणार आहे त्यांनी 8 दिवस सांगितलं. आणि 2 दिवस 1 दिवस राहिल्यानंतर सगळ्या पाहुणेरावळ्यांना बोलून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी देह सोडला. अभ्यास नाही. गणपुदाजींनी कार्यक्रम तळेगावला होता. विश्वव्यापी मानव धर्म आश्रमाचा कार्यक्रम होता 1964-65 साली. त्यावेळेला गणपुदाजी इथं त्यांची वासना मासावर गेली होती. शेवटच्या क्षणी मासावर वासना गेली. पण सद्गुरू हंबीर बाबांनी त्यांना स्वर्गवासामध्ये म्हणजे त्या ठिकाणी मनुष्य पुन्हा जन्म देण्याच्या स्वरूपामध्ये नेहून पोचवलं. म्हणजे सद्गुरू काय करत नाही
हे समजू नका. तुमचे डोरमले साहेब तुमच्या वडिलांना बाबांनी ब्रह्मस्वरूपामध्ये नेऊन पोचवलं. जुन्या मंडळींना तुमचे वडील असतील ते सगळ्या मंडळींना बाबांनी स्वर्गामध्ये नेऊन पोचवलं, सत्संगतीमध्ये आली. पूर्वीची मंडळी अभ्यास करत नव्हती, पण विद्वान ब्राह्मणाला सुद्धा बोलून देत नव्हती. 4 वेद 6 शास्त्र हा पाठ असणाऱ्याला सुद्धा नाही. ज्यांचं तुकाराम गाथा पाठ, ज्ञानेश्वरी पाठ, भागवत पाठ त्यांना सुद्धा बोलून देत नव्हती. ह्या भैरवनाथाच्या मंदिरामध्ये जनाबाई होती, कीर्तनकार जनाबाई आली होती. इथं बाबांचे इथं चर्चा करायला आले. बाबांच्या अगोदरच जनाबाईला एवढं गणपताजींनी खरमरी शब्दात सांगितलं, तुम्ही एवढं पाठ केलं, सगळं केलं, पण खरं भगवंताचं नामस्मरण का सांगत नाही, काय तुमची लायकी, असे बोलले. ती जनाबाई बाबांना म्हटली, ही तुमची तिखट मिरची आवरा. म्हणजे ती मंडळी किती निष्ठावान होती, किती निष्ठावान होती. वलघुडे आप्पा हे सुद्धा निष्ठावान होते, बोलले नाही काय नाही, पण शेवटपर्यंत अभ्यास करीत होते. शेवटच्या दिवशी याचसाठी केला होता अट्टास, शेवटचा दिन गोड व्हावा. एवढं मोठं सामर्थ्य प्रगट केलेलं होतं. आणि मग ज्यांनी बाबांनी कधी सांगितलं नाही, पण बाबांच्या विरुद्ध भावेसाहेबांनी डमडरे दादांना सांगितलं, तुम्ही ब्रह्मवेत्ते आहात, तुम्हाला नामस्मरण द्यायचा अधिकार आहे. त्यांचं मन पाघळलं होतं, पण त्यांनाही झटका बसला. लोंढे महाराजांनाही झटका बसला. म्हणजे हे गादीचं परंपरेतलं स्वरूप लाख मोलाचं आहे. तिथं अभ्यास करणारा नसला आणि तो जर गादीवर बसला तर ती गादी त्या स्वरूपामधून त्याच्याकडं सर्व वधून घेत असते. ती गादी परंपरा आहे आणि म्हणून ते स्वरूप तुमच्या आमच्याकडं ठेवलेलं नाही संत महात्म्यांनी. म्हणून बाबांनो, हा जे एक स्वरूपातला ध्यान स्वरूपातला भक्तीतला सोहळा 50वा सुवर्ण महोत्सवी सोहळा तुम्हा आम्हाला प्राप्त करून घेता आला नाही, पण शेवटच्या क्षणी का होईना, तुम्हाला 2 सेकंद का होईना, हा सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचा योग तुमच्या जीवनामध्ये सद्गुरूंनी प्राप्त करून दिला. आमचं गीत काय नाही, ते त्या संतांचं सद्गुरूंचं आहे. म्हणून बाबांनो, माऊली सांगतात, तरी अवधान ऐकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होजे. हे प्रतिज्ञे उत्तर माझे उघडाय का. नामस्मरण मन लावून करा. सुवर्ण वर्ष महोत्सवी वर्षामध्ये तुम्हाला योग येऊन पोचला, हे तुमचं भाग्य आहे. जे आले नाहीत त्यांचाही योग आहे. त्यांनी असं काय समजू नको आम्ही आलो म्हणून योग आला नाही, पण सगळ्यांना तो योग सुवर्ण महोत्सवी घरी बसून ध्यान केल्यानंतर त्याचाही लाभ त्यांच्या जीवनामध्ये मिळालेला आहे, मिळालेला आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष. प्रत्यक्ष दिसला, अप्रत्यक्ष दिसला नाही, पण अप्रत्यक्ष लाभ सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून बाबांनो, आज सुवर्ण महोत्सवातलं हे जे केलेलं परीच्या पलीकडचं वचन आहे, वचन न मोडी सर्वदा, तरी अवधान ऐकले दिजे. माऊलींचं हे वचन आहे. हे वचन आपण सद्गुरू समर्थ आंबेर बाबांच्या रूपानं पाळा. काहींना घरी बसून नामस्मरण केल्यानंतर बाबांचं दर्शन झालेलं आहे. म्हणजे त्यांच्यावर त्या नामाच्या पावरची कृपा
मिळालेली आहे, कृपा मिळालेली आहे. म्हणून केलेली प्रवचनरूपी सेवा वेडी का वाकडी देव जाणे. आपुल्या बळे मी नाही बोलत, सखा पांडुरंग वाचा त्याची. तुमची सुद्धा वाणी पांडुरंगाचीच आहे, पण तुम्ही मानत नाही अहंकार असल्यामुळं. मी हा शब्द अहम ब्रह्मास्मी, ब्रह्म सोडून दिलं, अहम शब्द पकडला, मी शब्द पकडला आणि त्या शब्दामधून अहंकारी बनलात. मग तुम्ही चांगदेवासारखा 6 महिने समाधी अवस्थेमध्ये असणारा चांगदेव 5 वर्षाच्या मुक्ताबाई समोर कोरा ठरला. म्हणजे ब्रह्मांडात सुद्धा अहंकार आहे असं समजू नका. कारण अहंकारामुळं असे संन्यासी तपी जती सगळे वायाला गेलेले आहेत, वायाला गेलेत. त्यांचं कार्यसुद्धा ऐकू शकत नाही, ऐकू शकत नाही भगवंत. म्हणून त्या कार्यामध्ये निरहंकारयुक्त अंतःकरणानं सेवा करणं हा त्या कार्यातला महत्त्वाचा निर्णय असतो. म्हणून केलेली प्रवचनरूपी सेवा तुमच्या हृदयातल्या सद्गुरूचरणी रामाच्या चरणी अर्पण करून प्रवचनरूपी सेवेला विराम देतो. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु समर्थ अंबेर बाबा महाराज की जय. जनता जनार्दन महाराज की जय.